गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय 12चा सविस्तर मराठी सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या आणि तुमच्या भक्तीत वाढ करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला अध्यायाला सुरुवात करूया. अध्यायाची सुरुवात गुरुवंदनेने होते. श्री गणेशाय नमः या वंदनेने होते, ज्यात गुरु आणि ईश्वर यांच्या कृपेची विनंती केली जाते. कोणतेही कार्य नम्रतेने व गुरुस्मरण करूनच करावे आणि आपण कोणताही कार्य करताना गुरुच्या वंदनेने म्हणजे गणेशाच्या वंदनेनेच करतो. पुढे पाहूयात भक्ताचे दुःख तो गुरुचा आधार कसा असतो. या अध्यायात भक्ताच्या दुःखाचे स्वरूप समजावले आहे. भक्त जीवनात दुःख, ताण, भीती आणि निराशेचा अनुभव घेतो. परंतु जेव्हा भक्त गुरुच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवतो, तेव्हा गुरु भक्ताच्या मनाला धैर्य व शांती देतात. ज्यावेळेस भक्त गुरुच्या चरणी श्रद्धा, विश्वास ठेवतो, त्यावेळी भक्ताच्या मनात भीती राहत नाही, ताणतणाव राहत नाही आणि जरी संकट आले तरी त्याला धैर्याने सामोरे जाण्याचं बळ त्याच्यामध्ये भक्तामध्ये निर्माण होते. म्हणजेच गुरुची कृपा भक्ताचे दुःख कमी करते व मनाला सामर्थ्य देते. पुढे पाहूयात गुरुवर विश्वास ठेवणे. या अध्यायात हे सांगितलं आहे की संकटात गुरुवर विश्वास ठेवावा अत्यंत आवश्यक आहे. भक्त संकटात चिन्हे शोधू लागतो, परंतु गुरूंनी सांगितलं आहे की विश्वासावर टिकल्यास कठीण प्रसंगही सहज होतात. जर तुम्ही गुरूंवर विश्वास ठेवलेला असेल तर आपल्यामध्ये एक वेगळंच धैर्य आपल्यामध्ये तयार होतं. कारण आपल्या मनात असं जाणवतं की कितीही काहीही हो, गुरु माझ्यासोबत आहे आणि ते संकट सावरण्यासाठी नक्कीच मला गुरु मदत करतील. असा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. तो विश्वास हाच भक्तीचा मुख्य आधार आहे. त्यामुळे भक्ती करण्यापूर्वी विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी आणि भक्ती पूर्ण करावी. पुढे पाहूयात भक्ती आणि आचरण यांचा सहजीवन. अध्यायानुसार भक्ती ही फक्त नामस्मरण किंवा वाचनापुरती मर्यादित नाही. भक्ती ही सत्य बोलणे, संयम राखणे, दुसऱ्याला मदत करणे, मन शुद्ध ठेवणे अशा आचरणातून दिसले पाहिजे. यातून आपल्याला असा संदेश मिळतो की भक्ती हे केवळ शब्द नाही तर व्यवहार आहेत. म्हणजेच सत्य बोलावे, संयम ठेवावा, दुसऱ्याला मदत करावी, दानधर्म करावा आणि मन शुद्ध ठेवावे, तरच ती भक्तीची कृपा आपल्याला लाभते. पुढे पाहूयात नामस्मरणाचे महत्त्व. नामस्मरणात किती ताकद आहे, किती शक्ती आहे हे आपण आता पाहूयात. या अध्यायात नामस्मरणाला विशेष स्थान दिले आहे. विशेषत गण गण गणात बोते या नामाचा जप केल्याने भक्ताच्या मनावर शांतता व स्थिरता येते.
मन शांत होते, मनातील भीती कमी होते. त्यामुळे रोज 108 वेळा गुरूंचा नामजप, नामस्मरण करावं. नामस्मरण हे मनाच्या जागेवर आध्यात्मिक प्रकाश आणते. पुढे पाहूयात भक्त आणि गुरु यांच्यातील नातं. अध्याय 12 मध्ये हे दाखवले आहे की गुरु भक्तासाठी कधीही बाजूला राहत नाही. भक्त जरी दुर्बल स्थितीत आहे तरी गुरुने त्याच्या मनाला शांतता आणि दृढता दिली पाहिजे. आणि ते खरा जर भक्त असेल, खरोखर तो भक्त गुरूंच्या चरणी गेला असेल तर गुरु कधीही त्याला एकटं सोडत नाहीत. गुरूंची कृपा हे केवळ चमत्कार नाही, तर भक्ताला आत्मविश्वास देण्याचे एक साधन आहे. आणि जर तुम्ही खरा विश्वास ठेवला तर नक्कीच गुरु तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास, स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करतात. पुढे पाहूयात भक्ताचे अंतःकरण पारदर्शी कसं करायचं, कसं करतात. हा अध्याय सांगतो की भक्ताचे मन सतत विचारामध्ये वावरणे ही भक्ती नाही. जर तुम्ही गुरूंची भक्ती एकीकडे करत असाल आणि मन दुसरीकडेच असेल तर ती खरी भक्ती नाही. मनाला एकाग्रता, नम्रता आणि श्रद्धा असावी लागते. मन शुद्ध असेल तर गुरुकृपा सहज प्राप्त होते. त्यामुळे मन शुद्ध ठेवून भक्ती करावी. या अध्यायातून आपल्याला असा संदेश मिळतो की भक्तांना गुरुकृपेची खरोखर उपयोगी शक्ती म्हणजे मनाला धैर्य, स्थिरता आणि शांतता प्रदान करणे. आणि हे कधीही बाह्य चमत्काराने नाही तर गुरुवरील अढळ विश्वासाने शक्य होते. अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथाचा 12वा अध्याय आपल्याला गुरुवरील विश्वास, नामस्मरण आणि भक्तीच्या आचरणाचे महत्त्व शिकवतो. आणि जर खरोखरच तुम्ही विश्वास, श्रद्धा ठेवून भक्ती केली तर तुमच्या जीवनाला एक नवीन मार्ग, नवीन दिशा मिळते. आणि स्वतःमध्ये एक आशा, आत्मविश्वास निर्माण होतो, जेणेकरून कितीही संकट आले तरी, कितीही अडचणी आली तरी तुम्ही धैर्याने त्याला सामोरे जाल. कधीही त्या संकटात तुम्ही मोडून जाणार नाही. अशा प्रकारे श्री गजानन विजय हा ग्रंथ आपल्याला हा अध्याय नामस्मरण आणि भक्तीच्या आचरणाचे महत्त्व शिकवतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे श्री गजानन महाराज आपल्या कृपेने आज अध्याय 12चा सार पूर्ण झाला. या अध्यायातून गुरुवर अढळ विश्वास आणि नामस्मरणाचे महत्त्व आम्हाला समजले. हे महाराज, आमची श्रद्धा दृढ करा आणि असाच विश्वास तुमच्यावर राहू द्यात आणि सदैव तुमची कृपा आमच्यावर ठेवा, असे आपण गुरूंना, महाराजांना विनंती करूयात. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते असा रोज 108 वेळा नामजप करा. तुमचं मन शांत होईल, मनातील भीती कमी होईल. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल क्षमा असावी.